काढून दाखवते मी. नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. गॅसवर कुकर गरम करायला ठेवते मी आणि त्याच्यामध्ये सफेद वाटाणे टाकते. 2 वाटी सफेद वाटाणे घेतले होते मी आणि त्यांना धुवून मग भिजत घातलेले होते. 7-8 तास भिजवलेत आणि आता ते काढून घेतले आणि कुकरमध्ये टाकून घेतले. एक बटाटा चिरून घेतलाय, तोही टाकलाय कुकरमध्ये. एक मोठा बटाटा घेतलेला होता आणि पाव चमचा हळद टाकते आणि वाटाणे बुडतील इतकं आणि अजून थोडं वरती पाणी टाकलेलं आहे. आता कुकरचं झाकण लावून याच्या शिट्ट्या करून घेणार आहे मी 4-5. एखादी शिट्टी जास्त झाली तरी चालेल, काही प्रॉब्लेम नाही. शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड झाला आहे आणि आता आपण बघून घेऊ. झालेत वाटाणे छान आणि आता बाजूला ठेवून घेते मी कुकर. आता गॅसवर कढाई गरम करायला ठेवलेली आहे. कढईमध्ये मी एक पळी तेल टाकते. तेल टाकल्यानंतर अर्धा चमचा जिरं टाकलेलं आहे मी. आणि पाव चमचा हिंग टाकलेला आहे. आता एक मोठा कांदा घेतला होता, चिरून घेतलाय, तोही टाकते. हे सगळं आपण आता परतवून घेणार आहे. याच्यात आता मसाले टाकून घेते. अर्धा चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे, 1 चमचा लाल तिखट आणि पाव चमचा हळद. आलं लसूण आणि हिरवी मिरचीचं वाटण केले तेही टाकते. 2 हिरव्या मिरच्या घेतलेल्या होत्या मी. 4-5 लसणाच्या पाकळ्या आणि अर्धा इंच आलं. त्याच्यानंतर काळं मीठ टाकून घेतलंय. काळं मीठ पाव चमचा घेतलेलं आहे. चाट मसाला टाकला अर्धा चमचा आणि आता पाव चमचा आमचूर पावडर पण टाकून घेणार आहे. छान लागते याच्यात आमचूर पावडर टाकली तर. काळं मीठ आणि आमचूर पावडर असलं की याची चव खूपच छान लागते. आता हे सगळे मसाले आपण परतवून घेणार आहे. मसाले परतवून झाले की जे आपण कुकरमध्ये वाटाणे शिजवून घेतले ते टाकून घेणार याच्यात. झालेत आता सगळे वाटाणे टाकून झालेले. हे मिक्स करते मी सगळं. आणि याच्यात मीठ टाकून घेणार आहे चवीप्रमाणे. आपण काळं मीठही टाकलेलं आहे, त्यानुसार मीठ व्यवस्थित टाकायचं. आता आपण हे 5-7 मिनिटं कमी गॅसवर उकळवून घेणार आहे. झालेलं आहे आता उकळवून. बघू शकता याला थोडा घट्टपणा आलेला आहे. वाटाणे मी वाटले वगैरे काहीच नाही आहे, छान शिजलेले होते. तर गॅस बंद केलेला आहे मी आणि झाकण ठेवते. आता इकडे मी 4 बटाटे उकडवून घेतले होते कुकरमध्ये. त्याची सालं काढून किसून घेतलीत मी
आणि आता त्याच्यामध्ये मसाले टाकून घेते. सगळ्यात आधी तर मी चिरलेली कोथिंबीर टाकली आहे. अर्धा चमचा धन्याची पावडर टाकलेली आहे. लाल तिखट पण टाकलं आहे अर्धा चमचा. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे करू शकतात. आणि चवीप्रमाणे मीठ टाकते. आणि मी 1 वाटी पोहे भिजत घातलेले होते. आपण पोह्यांसाठी जसे पोहे भिजवतो त्याप्रमाणेच भिजवून घेतलेले आहे. आणि ते पण टाकून घेणार आहे. याच्यामध्ये सगळे नाही टाकणार आहे. लागतील तसे टाकायचे. त्याच्यानंतर आता याच्यात अर्धा ते पाऊण चमचा मी चाट मसाला टाकते. याच्यातही हिंग टाकून घेणार आहे. बटाटे असल्यामुळे हिंग टाकते. त्याच्यानंतर आता आपण हे सगळं मिक्स करून घेणार आहे. नंतर अजून पोहे टाकण्याची मला गरज नाही वाटली म्हणून मी नाही टाकले नंतर. आता आपण याची पॅटीस बनवून घेणार आहे. झालेले आहेत पॅटीस बनवून सगळे. गॅसवर तवा गरम करायला ठेवून घेतला आहे मी. त्याच्यावर मी तेल टाकून घेणार आहे. तेल किंवा तूपही टाकलं तरी चालतं. चार बटाट्यांमध्ये 8-9 पॅटीस बनतात. आणि आता आपण याच्यावर जे पॅटीस बनवले ते ठेवून घेणार आहे. तव्यावर तवा गरम झालेला आहे आता. आता आपण हे शॅलो फ्राय करून घेणार आहे. झालेत आता ह्या बाजूने. पलटवून घेते मी. छान झालेले आहेत. या बाजूने पण झालेले आहेत आता. पुन्हा पलटवून घेते. मला थोडे क्रिस्पी करायचे होते म्हणून अजून थोड्या वेळ होऊ दिलं मी. थोडं प्रेस करून अजून शेकून घेते थोडा वेळ. उन्हाळा म्हटला की संध्याकाळी रोज रोज काय करायचं काही समजत नाही. म्हणून संध्याकाळी चाट वगैरे असलं की छान वाटतं. झाले क्रिस्पी पाहिजे होते तसे. आता मी काढून घेणार आहे.
आता प्लेटमध्ये काढते. आणि याच्यावर जो आपण रगडा बनवलेला आहे तो टाकून घेणार आहे. आता याच्यावर आपण चिरलेला कांदा टाकूया. आणि नंतर चिरलेली कोथिंबीर, थोडी बारीक शेव टाकते. आणि आता गोड चटणी, आपल्याला पाहिजे तितकी आपण घेऊ शकतो. त्याच्यानंतर हिरवी चटणी टाकून घेणार आहे. हिरवी चटणी ही थोडी तिखट केलेली आहे, छान लागते चाट सोबत थोडं तिखट असलं ती. पुन्हा बारीक शेव टाकलेली आहे. आणि झालेलं आहे तयार छान चटपटीत रगडा पॅटीस तयार. काढून दाखवते. छान झालंय. रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय.